जळगाव जनता बँक कॉलनीत धर्मनाथ बीज निमित्त कथा व 84 सिद्धी ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त भव्य पालखी सोहळा संपन्न। दिनांक 25 जानेवारी 2025 पासून ते 31 जानेवारी 2025 पर्यंत भव्य दिव्य संगीतमय धुळे शहरात नवनाथ कथा व 84 सिद्धी ज्ञानयज्ञ सोहळा धुळे शहरातील समस्त ओम श्री जयशंकर नवनाथ बाबा ग्रुप धुळेच्या वतीने आयोजन करण्यात येत असते। दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। त्या निमित्तानेच आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 ते 6 दरम्यान भव्य अशी पालखी सोहळा नवनाथ फेरी या ठिकाणी काढण्यात आली। संपूर्ण जळगाव जनता बँक कॉलनी पंचक्रोशीतून भव्य अशी मिरवणूक ही काढण्यात आली। यावेळेस नवनाथ ग्रंथ मिरवणूक दिंडी सोहळा पार पडला। तर या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी श्री गुरुवर्य ब्रह्म महर्षी गुरु गौरी शंकरनाथजी महाराज हे आयोजन करीत असतात व अतिशय भक्तिमय वातावरणात सदर धर्मनाथ बीज निमित्त 7 दिवस कथा व 84 सिद्धी ज्ञानयज्ञ सोहळा पार पडला। या कार्यक्रमाचा प्रसंगी या ठिकाणी राजस्थान नाथसेवक श्री अबप मुकेश महाराज, नाथसेवक श्री अबप समाधान महाराज, अबप नारायण आबा, अबप केशव महाराज, अबप रवी भाऊ, जितूभाऊ शिंदे आदी सर्वच महाराजांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस धुळे शहरातील जळगाव जनता बँक कॉलनी परिसरातून भव्य अशी नवनाथ ग्रंथ मिरवणूक दिंडी सोहळा पार पडला। यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला। तर या मिरवणुकीत या ठिकाणी शंकर पार्वती नवनाथ असं वेशभूषा धारण करत या ठिकाणी पालखी सोहळा पार पडला। तर अतिशय ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण पंचक्रोशीतून जळगाव जनता बँक कॉलनी परिसरातून सदर पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली। तर दिनांक 31/1/2025 रोजी दुपारी 11 वाजता महाप्रसाद व सत्यनारायण महापूजा आयोजन करण्यात आले असून याचा देखील लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे देखील आवाहन या माध्यमातून पालखी मिरवणूक प्रसंगी भाविकांना करण्यात आले आहे। तर या कार्यक्रमासाठी शरद पाटील, राजेश शर्मा, राजेंद्र फुलदेवरे तसेच भरत पाटील सर आदी सर्वच येथील जळगाव जनता बँक कॉलनीतील समस्त ओम श्री जयशंकर नवनाथ बाबा ग्रुप धुळेचे पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतला।
वाहून टाक सैना, वाहून टाक सैना, जया देवना वाहून टाक सैना। मागील 10 ते 12 वर्षांपासून दरवर्षी आमच्या इथे हा कार्यक्रम होत असतो। या कार्यक्रमात आम्ही नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ लोकांपर्यंत, लोकांच्या भाषेत, त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना कसा अध्यात्मिक मार्ग, भक्ती मार्ग हा संसारातून मुक्ती मिळवण्यासाठी कसा फायदेशीर ठरेल, यासाठी आमचे गुरुजी हे नेहमी दरवर्षीप्रमाणे इथे या कार्यक्रमाची आज म्हणजे नवनाथ बीज निमित्त हा कार्यक्रम आम्ही योजिला होता आणि 84 सिद्धी हवन याग आम्ही या कार्यक्रमात केला आहे। आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोक आमच्या या कार्यक्रमाला आले। सर्व दाते यांचे मनापासून आभार। आणि ओम श्री जय शंकर ग्रुप नवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आमचा हा परिवार दरवर्षी सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात आणि नवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रसन्नतेने आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो। तुम्ही सारे या कार्यक्रमाला आले आणि उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला यावे। मनपूर्वक धन्यवाद। ओम नमो नारायण। ब्रह्म महर्षी आदरणीय श्री राजेंद्र सहदेव सूर्यवंशी या सरांच्या मार्गदर्शनाने दिनांक 25/1/2025 ते 31/1/2025 या कालावधीमध्ये धर्मबीज निमित्ताने नवनाथ कथासार हा ग्रंथचं पारायण झालं। त्यांचे कथावाचक श्री गोपाल महाराज चिमठाणेकर यांनी अतिशय सुश्राव्य पद्धतीने सर्व पंचक्रोशीतील लोकांना हा नवनाथांची महिमा त्या ठिकाणी सांगितली अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि त्यांना ती साथ दिली। यामध्ये गायनाचार्य श्री केशव बापू, त्याचप्रमाणे मृदंगाचार्य श्री नारायण बापू आणि त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण मृदंग वादक श्री रवी महाराज यांनी या सप्ताहामध्ये अतिशय त्यांना मोलाची साथ दिली। मानवी जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचशा संकटांना आपण सामोरे जात असतो आणि या सप्ताहामध्ये मानवी जीवनात नवनाथांचं काय महत्त्व आहे हे विशद करण्यात आलं। यामध्ये आपल्याला बरेचसे लोक शाबरी विद्या जी आहे या विद्येच्या घाबरतात आणि या मार्गामध्ये येत नाही, परंतु जेव्हा आपण या नवनाथांचं चिंतन मनन आणि त्यांची भक्ती करतो तेव्हा आपल्या जीवनातले जे अडथळे असतात ते दूर होतात आणि परमेश्वर या सर्व आमच्या नवनाथ ग्रुपने हा जो आयोजित कार्यक्रम केला त्या आयोजित कार्यक्रमाची उद्या दिनांक 31/1/2025 रोजी महाप्रसाद सत्यनारायण पूजा आणि भंडारा आयोजित केलेला आहे। तर या भंडाऱ्याचं जे स्थळ आहे हे जळगाव जनता बँक कॉलनी, सिद्धेश्वर मंदिर, गणेश मंदिर, भवन नगरच्या बाजूला हा भंडारा आयोजित केला आहे। तरी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी महाप्रसादासाठी उद्या 11 वाजता उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी।